सध्या शेतकऱ्यांची मागणी. पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित आहेत. या ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. आताची आपण ही दृश्य पाहतो. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त या ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज ध्वजारोहण होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत. तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण होत आहे. आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले. सचिन, काय अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस हे कालपासून मुक्कामी होते आणि 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाड्यासाठी एक महत्त्वाचा दिवस, कारण एक जन आंदोलन घुमलेलं होतं आणि त्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जे काही पारतंत्र्य होतं तर ते स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी, मुक्त होण्यासाठी जो संघर्ष केला गेलेला होता आणि त्यानंतर अखेर 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्त झाला. त्यानंतर आता आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो. आपण पाहता शहीदांना श्रद्धांजली जी आहे ती अर्पण केली जाते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉक्टर भागवत कराड, मंत्री संजय शिरसाट, इतर नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्या उपस्थितीमध्ये हे ध्वजारोहण जे आहे ते आता मानवंदना दिली जाते. या ठिकाणी मानवंदना देत असताना रायफलीमधून फायर केलं जात आहे आणि त्यानंतर ही महत्वाची जी मानवंदना आहे ती दिली जाते. आणि आता मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री स्तंभाकडे रवाना झालेले आहेत आणि ते आता या ठिकाणी पुष्पचक्र जे आहे ते अर्पण करत आहेत. जी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा दौरा सुद्धा आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त या ठिकाणी ध्वजारोहण करतायत. आपण ध्वजारोहण झाल्याच्या नंतर ते एक कार्यक्रमासाठी पुढे रवाना होणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी स्वागत समारंभ असणार आहेत, गुणवंताचा सत्कार केला जाणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृतिस्तंभास अभिवादन करत आहेत आणि त्यानंतर आपण जे कार्यक्रम आहेत ते झाल्याच्या नंतर ठिकाणी स्मृतिस्तंभास अभिवादन करताना आपण बघत आहोत. त्यानंतर मी विनंती करते माननीय नामदारजी संजयजी शिरसाट साहेब, पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करताना आपण बघत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या ठिकाणी आता थोड्याच वेळात ध्वजारोहण होणार आहे. या ठिकाणी पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण करण्यात आलेलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील आपण ही दृश्य पाहतोय. रोजी हा दिवस साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण ही दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता थोड्याच वेळात ध्वजारोहण होणार आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. पण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि भाग भारताचा एक बनला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी साजरा होतोय. निजामाच्या अन्यायी राजवटीतून मुक्तीसाठी चळवळ उभारण्यात आली. आंदोलनाचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं. 1938 ते 48 मराठवाडा मुक्ती संग्रामचा प्रमुख कालखंड होता.
13 सप्टेंबर ऑपरेशन पोलो, 17 सप्टेंबर निजामाची माघार आणि त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा केला जातो. 17 सप्टेंबर 1948 मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. Westcott! Hollywood! Run! Bazo! Shoot! Kramat! Iglat! Tagalo! सर्वांना विनंती आहे आपण आमच्या जागी उभे राहू. उलट! शहीदों को अंतिम सलामी देंगे! सलामी! Shoot! उलट! बाजो! Shoot! Kramat! Iglat! Tagalo! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी आता ध्वजारोहण होत आहे. पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी शहीदांना मानवंदना सुद्धा देण्यात आलेली आहे. 78वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आजच्याच दिवशी निजामाच्या तावडीतून मराठवाडा खऱ्या अर्थानं मुक्त झाला. तोच आजचा दिवस आणि ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करण्यात येतोय.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा काय इतिहास होता तो सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊया. काय इतिहास सांगतोय या दिनाचा. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण त्यानंतर काही संस्थांमध्ये देश किंवा देशातला काही भाग आपण म्हणूया विविध संस्थानांमध्ये विखुरला गेला. त्यापैकीच एक मराठवाडा. त्या काळात मराठवाड्यामध्ये हैदराबाद संस्थान होतं, ज्या ठिकाणी निजामाची राजवट चालायची आणि निजामाच्या अन्यायी राजवटी विरोधात एल्गार पुकारला गेला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि 1938 ते 48 हा कालखंड मराठवाड्याकरता सगळ्यात महत्त्वाचा कालखंड मानला जातो. कारण याच कालखंडात मराठवाडा मुक्ती संग्राम या संदर्भात सुरुवात झाली. मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त करण्याच्या दृष्टीनं पाळमुळं रोवली गेली. 13 सप्टेंबरला या ठिकाणी ऑपरेशन पोलो पार पडलं आणि 17 सप्टेंबरला अखेर निजामानं माघार घेतली आणि 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. या निमित्तानं मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण केलं जातं. छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलेलं आहे. तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या सगळ्यावर नजर आपली कायम असेल. उपस्थितांना मुख्यमंत्री संबोधित सुद्धा करतील. त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकणार आहोतच. तोवर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार. फडणवीसांचं वक्तव्य आहे, EVM निवडणूक यंत्रणांमुळेच नेक्स्ट लेवलचा कॉन्फिडन्स आहे असा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि तदनंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिलं, बलिदान दिलं, अशा अनेक पुण्यात्मांना आदरांजली अर्पित करतो. आणि आज त्यातलीच काही मंडळी या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींना मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाटजी, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय
आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात, यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. 4च माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही. आज खरं म्हणजे ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभारला, ते स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, दिगंबरराव बिंदू असतील, रविनारायण रेड्डी असतील, देवीसिंगजी चव्हाण, भाऊसाहेब वंशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्रजी काबरा, बाळासाहेब परांजपे, त्याचप्रमाणे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, अशी अनेक नावं या ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्यांनी आणि त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रजाकारांच्या जुलमातून या मराठवाड्याला मुक्त केलं आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 13 महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली. आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे, तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो. आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो. नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालं आहे त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.